रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार. मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला एक दुसरी स्टोरी सांगत आहे. त्याचं नाव आहे स्वभाव आणि सवय. माणसाचा स्वभाव व सवय कोणतेच बदलत नाही. तर एक मुलगी होती व ती भिकाऱ्याची होती. ती खूप सुंदर होती दिसायला. ती रस्त्यावर भीक मागण्यासाठी बसली आणि तिकडून राजा चाललेला असतो आणि तो त्याची सवारी जे ह्याच्यावर घोड्यावर चाललेली असते आणि त्याच्या मागे 4-5 लोक असे असतात आणि तो राजा चाललेला असतो. राजाला ती मुलगी दिसती. तो म्हणतो, ही किती सुंदर आहे मुलगी. तो तिला डायरेक्ट म्हणतो, माझ्याशी लग्न करशील का? तर ती म्हणती की तुला कसं सुचलं की तिला काही माहीत नसतं हा राजा आहे. ती म्हणती, तुला कसं सुचलं माझ्याशी? मला म्हणतो की माझ्याशी लग्न करायला. तू माझ्या वडिलांकडे जा, मी काही सांगू शकत नाही. तर राजाला सुद्धा तिचा वडील कोण असतो? भिकारी. राजालाही पण त्या भिकाऱ्यापाशी जावं लागतं आणि तो म्हणतो की मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. तर ती मुलगी, तिचे वडील म्हणतात की तुम्ही तिला विचारा. तर तिने तर मला पाठवले. तर मग त्या भिकाऱ्याची कॉलर ताट होते आणि तो लग्नाला तयार होतो. लग्न करायला मुलगी द्यायला तयार होतो राजाला आणि धूमधडाक्यात लग्न होतं. आणि धूमधडाक्यात लग्न झाल्यावर मुलगी राजवाड्यात जाते. पण सगळं तिला खायला असतं, पुरणपोळीचं जेवण, पाची पक्वानाचं, पण तिला नुसती भाकरी खाते. कारण तिला फक्त भाकरीचीच सवय असते. त्याच्यामुळे तिला पाची पक्वान असं गोडच लागत नाही आणि ती ते खातच नाही. नुसत्या भाकरी आणि पिठलं, भाकरी आणि चटणी, हेच तिचं जेवण असायचं. एक दिवस राजाची बहीण म्हणजे तिची नणंद तिला म्हणती की अहो वहिनी, नाव घ्या. मग ती आठवती आणि मग म्हणती मी घेते. तर ती म्हणती, दुधावर दाट साय भाकर तुकडा दे ग माय. म्हणजे तिची जी आई सगळी तिच्याकडे पाहायला लागतात, पण ती भीकच मागणारी भिकारीनच असते. त्याच्यामुळे तिच्या तोंडात हीच शब्द असतात. त्याच्यामुळे कोणालाही किती बदलायचा प्रयत्न केला तर तो आपल्या ह्यानीच बोलणार आणि आपल्या ह्यानीच वागणार. कसं तिला सवयच असते भीक मागायची. त्याच्यामुळे तिला राजाची राणी झाली ती. तरी पण ती असं नाव घेते आणि असं नाव घेतल्यावर सगळीकडे तिच्याकडे बघायला लागतात. पण ती भिकाऱ्याची मुलगी असल्यामुळे किती सुंदर दिसायला असली तरी तिची सवय आणि तिचे ते गुण काही जात नाही. म्हणून कोणाचेही गुण बदलायचा किंवा प्रयत्न करू नका. त्याच्यापेक्षा त्या माणसाबरोबर ॲडजस्ट करा. धन्यवाद. माझी गोष्ट आवडली.